केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले माझ्यासोबत आहेत. थेट त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकसभेमध्ये. सर, राहुल सोलापूरकर जो हा व्यक्ती आहे, अभिनेता आहे, कलाकार आहे, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य दिलं आहे त्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा वाद निर्माण झाले. आपली काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की राहुल सोलापूरकर हा एक अभिनेता आहे. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना आदर होता. छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिलेला आहे आणि त्यांची भूमिका करणारा एक चांगला कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल उलटसुलट भूमिका घेणारे राहुल सोलापूरकर आहे. आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधामध्ये मला ऐकायला मिळालं की भीमराव आंबेडकर, ठीक आहे, त्यांचं नाव भीमराव होतंही, पण नरेंद्र मोदी सुद्धा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि राहुल सोलापूरकर जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते. तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण नव्हते, तर बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्मांना एकत्र करणारे नेते होते. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीचं वक्तव्य करून स्वतःची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल सोलापूरकरला चांगला धडा शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारला आमची नम्र विनंती आहे की त्यांच्यावर एक केस करणं अत्यंत आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तर अजून वाद सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि आता बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अशा पद्धतीचं वादविवाद करून चुकीची भूमिका मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण नव्हते. बाबासाहेब आंबेडकर पूर्वीच्या महार समाजाचे होते, नंतर त्यांनी बौद्ध धर्म घेतलेला आहे. तर बाबासाहेबांच्या बद्दल असा एकेरीमध्ये उल्लेख करणं हे सुद्धा अत्यंत अपमानास्पद आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण म्हणणं हा बाबासाहेबांचाच नव्हे तर आमच्या सगळ्या समाजाचा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे तर माफी मागितलीच पाहिजे. पण असं बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर राज्य शासनाने केस करावी. त्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक आहे आणि आमची दलित जनता त्यांना चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राज्यात महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. असं असतानाही अजूनही त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही. आपण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहात का? आम्ही नक्की मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तर असं चुकीचं वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांची इमेज सगळ्या जगभरामध्ये आहे, सगळ्या भारतामध्ये आहे आणि त्यांच्याबद्दल असं काहीतरी वक्तव्य करणं, आग्र्यावरून येताना त्यांनी हे केलं ते केलं या पद्धतीनं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलही अशा पद्धतीचं वक्तव्य करणं अयोग्य आहे. ठीक आहे, आपल्या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र हे सगळे होते आहेत ही, परंतु अशा पद्धतीचा उल्लेख करून बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस यांना माझी नम्र विनंती आहे की एवढी मोठी चर्चा चालू असताना त्यांच्यावर पोलिसांनी केस करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसे आदेश त्यांनी पोलिसांना द्यावेत आणि त्यांच्यावर ऍक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे, अशी आपली मागणी आहे. आणि अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला समज देणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो हाणून पाडला पाहिजे आणि त्या अटक झाली पाहिजे, अशी आपली मागणी आहे. सर, या संदर्भात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे त्यांनी म्हटलं की मूळ संविधानामध्ये देव आणि महापुरुषांचे फोटो होते, आता ते काँग्रेसच्या काळात काढून घेण्यात आले. त्यांनी मागणी केलेली आहे की आता भाजप सरकारने ते पुन्हा एकदा फोटो छापावे. आपल्याला काय वाटतं? नाही, मला वाटतं हरिभाऊ बागडे हे तसे आदरणीय नेते आमचे आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास अत्यंत चांगला आहे. त्यांनी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत, अनेक वेळेला ते फुलंब्रीचे आमदार राहिलेले आहेत आणि आता ते राजस्थानचे राज्यपाल आहे. त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे त्याबद्दल काही मला माहिती नाही. म्हणजे अगोदर त्यामध्ये फोटो होते की नाही आहे, कारण सगळ्या धर्मांचे फोटो त्यामध्ये असतील असं काही वाटत नाही मला. परंतु
त्यांचं जे म्हणणं आहे की पूर्वीच्या काळामध्ये होते, तर आता सगळ्या धर्मांना मानणारं संविधान आहे, त्यामुळे तिथं फोटो असले पाहिजेत असं काही अजिबात नाही आहे. पुन्हा ते फोटो आले पुन्हा ते वादळ होऊ शकेल. त्यामुळं मला वाटतं की त्यामध्ये संविधानामध्ये असे सगळ्या धर्माच्या संस्थापकांचे फोटो असणं योग्य नाही असं माझं मत आहे. एक शेवटचा प्रश्न. पंकजा मुंडे म्हणतात की गोपीनाथ मुंडे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी मिळून त्याचा वेगळा पक्ष स्थापन होण्याची गरज आहे. मला असं वाटतं की पंकजाताई मुंडे आता राज्य सरकारमध्ये मंत्री आहे. गोपीनाथ मुंडे यांची ती मुलगी आहे आणि तिला राजकारणाचा चांगला अनुभव आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच तिला ते शिकायला मिळालेलं आहे. आणि माननीय गोपीनाथ मुंडे आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण माझे आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. नामांतराच्या लढ्यामध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आमच्यासोबत जेलमध्ये होते आणि भाजपने त्यावेळेला नामांतराला पाठिंबा दिला होता. शिवसेनेचा विरोध होता, पण बीजेपीने मात्र त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीला बहुजनांचा चेहरा मिळवून देण्याचं जे काम आहे ते गोपीनाथ मुंडेंच्या काळामुळे मध्ये झालेलं आहे. पण मला असं वाटतं की वेगळा पक्ष त्यांनी स्थापन करावा असं मला वाटत नाही आहे. गोपीनाथ मुंडेंना मानणारे लोक बीजेपीमध्ये आहेतच आहेत, इतर पक्षामध्ये त्यांना मानणारे लोक आहेत. पण त्यांना मानणारे लोक आहेत म्हणजे लगेच त्यांनी पक्ष स्थापन केला की सगळी त्या पक्षात येतील असं अजिबात नाही आहे. त्यामुळं पंकजाताईंचे जे म्हणणं आहे त्या मताशी मी सहमत नाही, कारण गोपीनाथ मुंडे हे आमच्यासाठी आदरणीय आहेतच आहेत, परंतु त्यांच्या नावाने वेगळा पक्ष काढावा या मताचा मी नाही. ते शेवट बीजेपीमध्ये होते, त्यामुळं बीजेपीपेक्षा वेगळा पक्ष काढून मला वाटतं की गोपीनाथ मुंडे यांची इमेज एवढी उंच होणार नाही आहे. आज ती एवढी उंच आहे की वेगळा पक्ष नसावा असं आपलं मत आहे. धन्यवाद. हे होते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव सह प्रशांत दास, न्यूज 18 लोकमत.